सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आजच्या 11 तारखेला महाराष्ट्रात मोठा काही पावसाचा धाक नाहीये। मात्र 12-13ला वातावरण हे गरमीचं आणि उष्णतेच्या झळायचं जे कालही होते आज 11ला आहे, पण उद्या हे जे काही वारे चालू आहेत हे थोडे स्थिरावतील आणि 13 आणि 14ला स्थानिक वातावरणाची जी काही कंडिशन आहे ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खानदेशामध्ये, मराठवाड्यातल्या दक्षिण भागांमध्ये आणि विदर्भात मोजक्या ठिकाणी आहे। आजचा हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आहे की अनेक ठिकाणी टेम्परेचर हे हाय लेवलला गेले, अजूनही ते आपल्याला 23 तारखेपर्यंत सहन करावं लागणार आहे। 22-23 नंतर नेमकं काय होणार आहे की जे बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर आहे ते काही दिवसात तर थोडं थांबेल, पण अरबी समुद्रामध्ये जे काही लो प्रेशर बनतंय केरळ पासून ते जंगल महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीपर्यंत त्याचा प्रभाव आहे आणि 23 किंवा 24 ह्या 2 तारखेच्या डिफरंट वेळेमध्ये महाराष्ट्रामध्ये ते प्रवेश देखील करते। या काळामध्ये परिस्थिती जर आपण पाहिली मॉडेलनुसार तर पावसाळ्यासारखी दिसते आहे, पण वाऱ्याची दिशा, गरमीचे लेवल जर पाहिल्या तर ती चांगल्या पद्धतीने प्रभाव टाकू शकते। एकंदरीत सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, एक आठवडा शेवटचा असा जाईल जो 22-23 नंतर त्याचा प्रभाव पाहायला मिळेल की त्यामध्ये चांगल्यापेक्षाही अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे। यामध्ये सरळ आजच्या डेटला जर पाहिलं आपण तर विदर्भ आणि मराठवाडा टॉप लेवलला असेल, कारण की वारे पश्चिमेकडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये जे काही मध्य भाग आहेत यांना हे थोडे शांत होतील आणि तिथे ते ढगांचं झालेलं आगमन देखील वाढेल। पण 22-23चा तो जो काही आठवडा आहे त्यात फायदा एवढा राहणार आहे की टेम्परेचर खूप कमी होणार आहे। जे चालू आहे टेम्परेचर या ज्या काही झळा आहेत यामधनं दिलासा मिळण्याची शक्यता राहत आहे। मग आता ती तारीख थोडी लांब आहे, पण मग सध्याच्या काळामध्ये काय होईल हे देखील पाहूयात। 13ला गरमीची लेवल वाढेल, स्थानिक वातावरणाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण महाराष्ट्रात पाहायला मिळेल, मराठवाड्यात देखील मोजक्या ठिकाणी। 14 तारखेला हे थोडं आणखीन वाढेल, पण जास्त काही मोठा लग्न समारंभाला एवढाही मोठा धाक नाहीये। यामध्ये फक्त नियोजन दुपारच्या लग्नाचं बिलकुल टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये। आजही तर बिलकुल नाहीये, उद्याही नाहीये, 12 तारखेला, परवाही 13 तारखेला एवढं काही नाहीये। मात्र 14 तारखेला आभाळ जास्त असणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिमी भागाकडे हे जास्त असणार आहे। व्याप्ती कमी आहे पण आभाळ जास्त राहील। संध्याकाळच्या लग्नाला थोडेफार इफेक्ट आहेत, ज्यामध्ये पश्चिम भाग आणि दक्षिण भाग ही ढगांची दिशा असेल, त्यानुसार तुमच्या भागाचं नियोजन ठेवा। पण धाक मात्र तुम्हाला माझ्या हिशोबाने सांगतोय की एवढा मोठा नाहीये। आणि टेम्परेचर, वारे आणि याबाबत सांगायचं झालं तर गरमीची लेवल ही अजूनही 22-23 तारखेपर्यंत कायम आहे आणि शेवटचा जो आठवडा आहे तो एक पेरणीच्या योग्यतेचा पाऊस देऊन जाऊ शकतो। मध्यंतरी प्रवास जर पाहिला 16-17 नंतरचा, हा सुद्धा त्या वातावरणामुळे अगोदरच काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचे इफेक्ट जसं 7-8-9ला झाले काही ठिकाणी, या पद्धतीची सुरुवात करू शकतो काही मोजक्या भागांना। आणि जे काही 22-23 नंतर घडणार आहे 24ला, ही सुरुवात मात्र एकंदरीत सर्व राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी 40 ते 50 ची व्याप्ती म्हणजे बऱ्यापैकी व्याप्ती आहे, जी आतापर्यंत 10 आणि 15% व्याप्ती ती अशापेक्षा ती बरी राहू शकते असा अंदाज आहे। आणि याचं जे काही आगमन आहे मान्सूनचं, हे जे काही सांगतात बातम्यामध्ये, याच्यामुळे त्या पावसामुळे आठवड्यातल्या रोहिणी नक्षत्रात जेव्हा जेव्हा पाऊस झालाय त्यावेळेस मग नक्षत्रातला पाऊस हा लांबलेला आहे आणि त्याचे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतील। पण हा जो पाऊस येणार आहे 22-23 नंतर, तो पाऊस पेरणी योग्यतेचा असू शकतो आणि त्यानंतर थोडा जरी पडला तर त्या ओलीवरती तुमच्या पेरण्या होतील असा त्यामध्ये होणारा पाऊस असेल। त्याची व्याप्ती 50च्या आसपास आहे, पुढेही जाऊ शकते। तर आता यामध्ये एक निष्पन्न होईल की गेल्या वर्षीचा मे मध्ये धो बरसला, अनेक ठिकाणी बरसला, त्याचीही चीज भरून काढेल। मागच्या 6-7ला काही मोजक्या भागांमध्ये का होईना पण वाहूनही पाऊस झालाय। यामध्ये मोजके भाग नसणार आहे, अनेक भाग असणार आहेत। जिल्ह्यांचं जर सांगायचं झालं तर मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे राहू शकतात, विदर्भातलेही जवळपास सर्व आहेत, खानदेशचे कमी आहेत, दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचे थोडी कमी आहेत, पण मराठवाड्याच्या बाबतीत आणि विदर्भाच्या बाबतीत चांगला दिलासा आहे आणि टेम्परेचर कमी होण्याच्या बाबतीत सर्वांना चांगला दिलासा आहे। जय शिवराय, धन्यवाद।